नमस्कार. दिवस तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत. कोळंब हे गाव जे आहे लातूर, तिथूनच आपण चाललोय. मला सपोर्ट केला त्याबद्दल आपला सर्वांचा आभार आहे. सगळ्यांचे आभार मानतो त्यासाठी. भविष्यातही मला सपोर्ट द्या अशी आशा बाळगतो. या व्हिडिओला सुरुवात करतो. मागचे 2 व्हिडिओ आपण पाहिले की रत्नागिरीतून निघाल्यानंतर हातखंबा पासून आता कोळंबे, तर ते अगदीच वाईट नाही, चांगले आहे. तर मध्ये मध्ये जरा काम चालू आहे, ते खराब आहे. ओव्हरऑल म्हणेन रस्ता आता व्यवस्थित होतोय. त्यामुळे गणपतीमध्ये येणारे जे चाकरमाने त्यांना तशी पुढे मी सांगू शकतो तेवढा त्रास होणार नाहीये. शेडी ते मुंबई हा मधला जो पाहिजे मी गेलेलो नाही, पण काही मी व्हिडिओ बघतोय, मध्ये मध्ये काही ठिकाणी काय खराब आहे, पण इकडे मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत म्हणायला हरकत नाही. कामं पण बऱ्यापैकी झालेली आहेत. आता मेन जो इश्यू राहतो तो संगमेश्वर पुलापासून शास्त्री पुलापर्यंत स्टँड जवळचा शास्त्री पूल हा मधला पॅच एकदम खराब होतो आणि काम सुद्धा बघायला गेलं तर स्लो चालू. तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया की तिथे काय काम झालंय. तिथे आता 2 गाड्या समोर आल्या, एक आपल्याच लेन मधनं सरळ गेला आणि दुसरा जो होता त्याने तिकडे डायव्हर्जन घेतलं. कारण ऍक्च्युअली डायव्हर्जन होतं तिथे, म्हणजे त्यांना कळलं नाही. मागचा जो होता त्याला फ्लो माहिती असणार, पण पुढे होता त्याला काही कळलं नाही. मध्ये आपला आला. हे जे डायव्हर्जनचे बोर्ड असतात जरा ठळक पद्धतीने लावायला पाहिजे. कसं होतं 60-70च्या स्पीडला जर आला किंवा होण्यासाठी डायव्हर्जनचा बोर्ड होता वाकड्या घेऊन ठेवलेला काहीच समजत. ही आपली आवड आली थांबवायला मला वेळ आहे, कारण काय इथे उजव्या बाजूला आमच्या इथे करणार कोणाला देत नाही. ते पेवर ब्लॉक देत आणि वगैरे वगैरे होत काय तसा प्रॉब्लेम. आता पुढचा एक रस्त्याचा भाग व्यवस्थित चाललोय. तर डायव्हर्जन मी सांगत होतो, डायव्हर्जनचे जे बोर्ड्स असतात ते व्यवस्थित पाहिजे, क्लिअर समजायला पाहिजे. आता आपला मोठा बोर्ड आहे हा पटकन समजतो, पण ते काय त्यांनी रेडियम पट्ट्या लावून वगैरे काय अक्षर बनवून असतात. तो कोण आर्टिस्ट आहे बाहेरीतला आहे, काही समजतच नाही. तो डायव्हर्जनचा बोर्ड म्हणून त्याने केलाय, नुसता एक सिग्नल देण्यासाठी बोर्ड केला, काही कळत कळत डायव्हर्जनला घेतले. हे जे नियमाप्रमाणे बोर्डला त्याच्यावर काळ्या अक्षरामध्ये ते लिहिले आहे नियम. तसेच बोर्ड सगळीकडे असायला पाहिजे. डायव्हर्जन काय समजत नाही. आपापल्या मनात काय करत त्रास मला ठीक होतं, कारण कळत रात्री जेव्हा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. डायव्हर्जन गेट चालेल, डायव्हर्जन घेऊनच मोर डोंगरात खाली तिथे रेल्वेचा पूल पण आहे. आता हा जो पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे 2 शॉट शक्य नाही. जरा हा 2 शॉट चांगला आला आपल्याला
पाऊस असल्यामुळे ड्रोन नाही उडवू शकत. वॉटरप्रूफ ड्रोन द्यायला पाहिजे. ते जर आले तर मग काय तो पावसात सुद्धा आम्ही ड्रोन मधले रस्ते काय दोन्ही बाजू ओपन त्यामुळे प्रॉब्लेम काही नाहीये. मागच्या पण व्हिडिओ म्हटलं होते काळ आणि भविष्य काळ जर आपण आता कंपॅरिझन केलं पण कसे दिवस काढले पण ते जे काही हालात दिवस सगळ्यांनी काढले रेग्युलर ट्रॅफिक ज्यांचं रेग्युलर प्रवास करायचा ग्रुपला काय झालं दिवस किंवा ट्रक्स त्यांच्या ड्रायव्हरची अवस्था काय बिकट असते तिथे कल्पना नाही करत. पण त्यांना आता बरं वाटत असत चांगल्या आपल्याला जायला समोर दुसरा रेल्वे ते सुद्धा एक मोठा आश्चर्य आहे कोकण रेल्वे. आणि कोकण म्हणतो की ती डोंगर आहे आलंच त्याच्यात रेल्वे न्यायची आणि पूल बांधायचं. हा प्रकल्प जो आहे हा गंडावती यांच्यामुळे साकार झाला त्यामुळे आव्हान पुढाकार घेऊन हा प्रोजेक्ट सुरू केला आणि मार्गी लावला. त्यावेळेला या प्रोजेक्ट काम होतं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्याचे जे अध्यक्ष होते त्यांनी अगदी डेटाने सगळं काम करून घेतलं त्यांचं कुशल मार्गदर्शन त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट व्यवस्थित पार पडला. त्यामुळे मी असं म्हणेन श्रीधरन मधुदंड होते दोघांनाही सतीशः आभार कोकणवासियांना. आता दुसरी बाजू पण सांगतो कोकण रेल्वे झाली पण मला गाडी आवडते. तुमचं काय कमेंट मध्ये सांगा मला गाडी आवडते. कोकण रेल्वे मध्ये म्हणजे कसं होतं तुम्हाला बंदिशी करून ठेवतो तर तुम्ही एकटे दुसरे असाल ना अर्ध लक्ष तुम्हाला सामानावर ठेवायला लागतो आणि अर्ध लक्ष बाहेर द्यावं लागतं. समजा माझ्यासारखा व्हिडिओग्राफी करणारा वगैरे असेल तर कोकण रेल्वे एकटा माणूस असेल तर तेवढं पॉसिबल नाहीये. एकच बॅग ठेवायची आणि ती सतत सोबत ठेवायची. असं जर केलं तर तुम्हाला ते शक्य आहे. तर चोऱ्यांचं प्रमाण वगैरे रेल्वेमध्ये भरपूर असतं. मला गाडीचा प्रवास आवडतो आणि अंतर जर म्हटलं तर अंतराकडून फार अगदी मोठा फरक पडतोय असंही नाही आणि वेळेकडूनही फार मोठा फरक पडतोय असंही नाही. हल्ली बरेचसे असे लॉंग रूटचे व्हिडिओ बघतो ना ट्रेननी थोडा वेळ लागतो ना जवळपास तेवढ्याच वेळात तो कारने जातो. उदाहरणार्थ इथे गोवा मी एक व्हिडिओ पाहिला ट्रेनचा प्रवास आणि त्यांनी केलेला कारचा प्रवास वेळेकडून तर फार फरक नाही पडला. आणि आता कसं आहे सगळे हायवे झालेले त्याच्यामुळे कसं आहे खराब रस्ता कुठे असा बघायला मिळत नाही. सुरू असेल तर पण ते अगदी क्वचित ते नवीन रस्त्याचं काम असेल तर काम सुरू असतात अदरवाईज जे पूर्ण झालेले रस्ते ते तसं काही काम नसतं. तुम्ही व्यवस्थित एक स्पीड पकडून जाऊ शकता आणि ते कसं आहे 100-110चा स्पीड असतो त्या स्पीडने जातात लोक. आपल्या हायवेला मात्र हा जो नॅशनल हायवे याला 80चं लिमिट होतं नंतर 90चं झालं असं म्हणतायत. तुला नक्की आता माहिती नाही त्याबद्दल जाणकारांनी माहिती द्या पण 80-90चं स्पीड अलाउड आहे. एक्सप्रेस हायवे तिथे 100-110चा स्पीड अलाउड आहे आणि 6 लेन सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे ज्याला म्हणतात तिथे मात्र 120चा तुम्हाला आहे. आता संगमेश्वरला आपण येऊन पोहोचतोय
मॅच होणार नाही एवढ्या पुलाचं काम होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. रस्ता खराब आहे थोडा, पण इथून स्टँड जवळचा जो ब्रिज आहे त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं दिसते. पुढचं काम व्हायचंय अजून. पलीकडचं पण काम नाही झालेलं, अलीकडचं पण काम नाही झालेलं. कामाला जरा गती वाटायला लागली दिसतात कामगार आणि लोक. नशिबाने पाऊस आज इथे पण थांबलेला होता, त्याच्यामुळे थोडासा ड्रोन शॉट त्या पुलाच्या कामाचा वगैरे घेता आला आपल्याला. जास्त वेळ मी उडवत नाहीये, कारण काय पावसाचं काय सांगता येत नाही. एकदम जर जोरात सर आली तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे थोडे थोडे ड्रोन शॉट्स मी घेतोय. कुठला एक छोटा ड्रोन शॉट आपल्याला घेता आला. हा जुना पूल आहे, पुलाची कामं अजून चालू आहेत आणि उजव्या हाताला संगमेश्वरचं नवीन नूतनीकरण झालेलं बस स्थानक. इथे मात्र जरा असा डेंजर स्पॉट झालेला आहे बघा. दोन साईडचे पिलर जवळजवळ आले आणि अगदी वळणात आहे. एखाद्याचा जर मोठ्या ट्रकाचा वगैरे अंदाज चुकला तर तो पिलरला ठोकू शकतो. गर्दीच्या वेळेला मात्र इथे ट्रॅफिक जाम होणार आहे. गणपतीमध्ये सुद्धा बऱ्याच अंशी इथे होणार ट्रॅफिक जाम, कारण काय रस्ता अगदीच अरुंद आहे आणि त्याच्यात परत खराब रस्ता आहे आणि त्यावेळेला वेळ तापमानी यायला सुरुवात होईल. त्यावेळेला हा मधला जो पॅच हा नेहमीप्रमाणे गर्दीचा पॅक होणार आहे, एवढं नक्की. तर आता शास्त्री पुलाच्या दिशेने चाललोय. शास्त्री पुलाच्या इथे जाऊन हा व्हिडिओ मी थांबवतो. तुला जर काही कमेंट्स असतील, सूचना असतील, नक्की सांगा. मागच्या काही व्हिडिओमध्ये आवाजाचा प्रॉब्लेम होतोय, तो अजूनही मला जाणवतो थोडासा. पहिल्यापेक्षा थोडा कमी झालाय, थोडासा जाणवतोय. कारण शोधतोय, कारण काय होतंय, ट्रायल एरर चालू आहे. कंपनीला सुद्धा सांगता येत नाही की नेमकं कशामुळे होतंय, त्यामुळे माझं मला ते शोधावं लागतं. मग असं होतं, बाहेर ज्या वेळेला मी व्हिडिओसाठी बाहेर पडतो त्यावेळेला ते रेकॉर्डिंग होतं आणि नंतर समजतं काय फरक पडला. आणि कॅमेराचे जे इंटरनल स्पीकर आहे त्याच्यावर एवढं ते जाणवत नाही. स्पीकर मुळात छोटे, त्यामुळे काय कळत नाही एवढं. घरी ज्या वेळेला एडिटिंगला काम सुरू करतोय तर त्यावेळेला ते समजतं, काय कळत. मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवत होती तिथेच आपण बराच वेळ अडकून पडलो होतो. ट्रॅफिक सगळं जाम झालं होतं, कारण पुढे जे पैसा फंड हायस्कूल आहे त्या हायस्कूलच्या पुलाचं काम सुरू होतं आणि पुलाच्या त्या कामाच्या इथे मोठे खड्डे होते. जो रस्ता आपल्याला जायला यायला दिला होता तिथे मोठे खड्डे होते, त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिक सगळं ब्लॉक झालं होतं. आता खड्ड्यांची अवस्था बघूया काय केलं, पण भरलेले दिसतात खड्डे. छोटे छोटे म्हणजे मोठे खड्डे पडले होते ते बघा. इथे पेवर ब्लॉक सगळा एक पॅच पूर्ण केलाय पेवर ब्लॉक, खड्डे नाहीये.
पण चिखल मात्र आहे, गाड्या रंगून जाणार चिखलाचा लेप काढत. तर पेवर ब्लॉक टाकले सुद्धा फुटले. काय म्हणून काम करतात, आपल्या क्वालिटीचं काम करतात. आता न बोललेलंच बरं त्याच्याबद्दल. पण मागच्या व्हिडिओत म्हणजे ज्या वेळेला पावसाची जास्त सुरुवात झाली होती त्यावेळेला तो व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये ते पेवर ब्लॉक्स नव्हते, खड्डे होते. खड्ड्यांच्या तुलनेत आता जरा ही अवस्था बरी म्हणायला हरकत नाहीये. या दोन्ही बाजू ओपन करून दिले. ज्यावेळेला आपण पाहिलं असेल त्याच उजव्या बाजूने आपल्याला जावं लागत होतं. तर शास्त्री पुलाजवळ आलोय आणि पावसाला सुरुवात झाली. शास्त्री पुलाच्या इथे जाऊन जरा मी थांबतो. पाऊस थांबला तर तिथले ड्रोन शॉट घेता येतात का बघूया आपण. एक सर जरी पडून गेली ना पटकन, थोडी एक 15 मिनिटाची जरी मिळाली तरी आपल्याला ड्रोन शॉट घेता येते. पण असा जो बारीक 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 किरकिर करत पडतो ना, तो बेकार पाऊस, काहीच करता येत नाही. तर ते कसं असतं, सर कधी एकदम पडेल, सुरू होईल तेही सांगू शकत नाही. त्यामुळे हा असा फिरफिऱ्या पाऊस असतो तो फोटोग्राफीला वगैरे बाहेर पडायला त्रासदायक, धोकादायक. आता इथनं ब्रिजचं काम दोन्हीकडचं झालं होतं, सुरुवात केली का बघूया आपण दोन्ही ब्रिजची. पलीकडचं काय समजत नाहीये. हे इथून डावीकडे गणपतीपुळ्याला जायला रस्ता, हा पण रस्ता छान होता, डिंगणी मार्गे गणपतीपुळे. याच रस्त्याने तुम्ही पुढे रत्नागिरी सुद्धा येऊ शकता. तर अरुंद रस्ता आहे, त्याच्यामुळे वेळेचा फार फरक पडणार नाही असं मला वाटतंय. आता मी हा व्हिडिओ इथे थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, चॅनल शेअर केला नसेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या काही कमेंट्स असतील तर मला नक्की कळवा, कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. आपल्या आतापर्यंतच्या सपोर्ट बद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. तर जुन्या पुलावरनं चक्कर मारतोय, उगाच काय कारण काही नाही. त्यानिमित्तानं जुन्या पुलाला एक तोंड दाखवलं म्हणायचं बाकी काही नाही. पाऊस पडायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे इथे आपण ड्रोन घेऊ शकत नाहीये. जरा माझा प्रयत्न होता इथे ड्रोन शॉट घेण्याचा. जुना शास्त्री सुद्धा आपल्याला बघता आला असता त्यामध्ये.